कोपरगाव तालुक्यातील चांदे कसारे गावच्या कर्तव्यदक्ष पोलीस पाटील मीराताई गोरक्षनाथ रोकडे या अत्यंत कर्तव्यदक्ष आणि प्रामाणिक अधिकारी होत्या। त्यांनी नेहमी जनतेची सेवा प्रथम ठेवली। हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचं वयाच्या 57व्या वर्षी अकाली निधन झाल्याने संपूर्ण पोलीस दलाला मोठा धक्का बसला असल्याची प्रतिक्रिया कोपरगाव तालुका ग्रामीणचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी केली आहे। कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक, आरोग्य क्षेत्रातील अभ्यासू व्यक्तिमत्व डॉक्टर गोरक्षनाथ रोकडे यांच्या पत्नी मीराताई रोकडे या मितभाषी, शांत, संयमी होत्या। महिला कर्मचाऱ्यांसाठी आदर्श होत्या। अवघड परिस्थितीतही त्या हसतमुखाने कर्तव्य बजावत असायच्या। त्यांच्या जाण्याने पोलीस विभागाची मोठी हानी झाली। कर्तव्य बजावताना कधीही मागे पाहिले नाही। महिला सुरक्षा आणि गावातील कायदा सुव्यवस्था राखण्यात त्यांचा मोठा वाटा होता। त्यांचं निधन ही भरपाई न होणारी हानी आहे। त्यांच्या कार्याला आम्ही सलाम करतो। या प्रसंगी कोपरगाव पोलीस उपनिरीक्षक कमलाकर चौधरी, कोपरगाव नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष जितेंद्र रणशूर, सहकार महर्षी शंकरराव कोल्हे, कारखान्याचे संचालक केशवराव होण, बाळासाहेब वक्ते, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते दीपकराव गायकवाड, दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष शांताराम रणशूर, कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याचे संचालक शंकरराव चव्हाण, पोलीस पाटील संघटनेचे तालुकाध्यक्ष इंद्रभान ढोमसे, शिक्षक संघटनेचे नेते राजेंद्र मेहर खांब, माजी सरपंच मच्छिंद्र खरात, सुनील मोकळ, पत्रकार सिद्धार्थ मेहरखांब, लक्ष्मण जावळे तसेच राजकीय, धार्मिक व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। तर अहिल्यानगर जिल्हा पोलीस दलाच्या वतीनं पोलीस पाटलांना मी हे भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। आजच्या या आषाढी एकादशीच्या पवित्र दिवशी त्यांना मृत्यू यावा हा एक दैवयोग म्हणावा लागेल। मात्र कितीही झालं तर तो माणूस आपल्यातनं गेल्यामुळं जे दुःख त्या कुटुंबाला सहन करावं लागतं ते सहन करण्याची ताकद श्री विठ्ठल त्यांना देऊ ही एक अपेक्षा व्यक्त करतो। थांबतो पाटील त्यांना आपण भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यासाठी सर्व नातेवाईक, इष्ट मित्र, गावकरी, ग्रामस्थ, पोलीस डिपार्टमेंट सर्व आपण शेवटचा निरोप देण्यासाठी या ठिकाणी जमलो। माणूस किती दिवस जगला, परंतु तो कसा जगला आणि जगताना त्यांनी काय काय केलं याला फार महत्त्व दिलं आहे। आणि म्हणून आमची भगिनी हे आता आदर्श अशा पद्धतीनं काम करणारी आमची भगिनी, कोणी दवाखान्यात आल्यानंतर त्याची विचारपूस करणं, ताणल्याची ताण, भुकेल्याची भूक जाणणारी आमची भगिनी, आणि अशी भगिनीने आपल्या सगळ्यांचा निरोप कमी वयामध्ये घ्यावा यासारखी दुःखदी बाब कोणती नाही आहे। आणि म्हणून माणूस जरी जन्माला आला परंतु या कर्तव्याचा ठसा उमटणं हे त्याचं सातत्यानं कर्तव्य आहे, ते त्यांनी पार केलेलं आहे। माझी बहीण इतकी हुशार बहीण की कुणाला दिलासा देणं, कुणालाही आधार देणं, येणाऱ्या प्रवाशाला, येणाऱ्या दुःखी माणसाला, येणाऱ्या पेशंटला अरे बरा होशील, काय काळजी करू नको, गोळ्या वेळेवर घे, म्हणजे ही सहानुभूतीची लाट, ही शाबासकीची एक दिलासा देणारी बाब, अशा पद्धतीनं आमच्या भगिनीनं फार मोठं वैभव, परंतु कुठल्याही प्रकारचा गर्व नाही, कुठल्या प्रकारची तमा नाही, कुठल्या प्रकारचा असं मान सन्मानाचा गर्व नाही, अशा पद्धतीच्या आमच्या भगिनीनं या जगाचा निरोप घेतला। आमच्या भगिनीचं खऱ्या अर्थानं आदर्श घेण्यासारखं आहे। डॉक्टर जरी नसेल तरी डॉक्टर नाही असं नाही, या 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 काय तुमचं काय विचारपूस करणार, हे काय सर्वांना जमत नाही। आणि म्हणून आमच्या भगिनीनं जे काम मौल्यवान केलं त्या माझ्या भगिनीला मी पाहून आदरांजली वाहतो। येथेच थांबतो। जय हिंद। ते म्हणतात की जीवन हे खरंच पाण्याचा बुडबुड आहे, कोणाचा काही भरोसा नाही। सगळे आपले गावातले काल लोक जात असताना दोघे ते काल परवा गप्पा मारत होते आणि अचानक जाण्याने खरंच सगळ्या रोकडे व आमच्या खरात कुटुंबावर खूप मोठा दुःखाचा प्रसंग ओढवलेला आहे। मी आमच्या चांदे कसारे गावच्या वतीनं खरात व रोकडे कुटुंबावर जी दुःखाची वेळ आलेली आहे, मी परमेश्वराला प्रार्थना करतो की त्यांना दुःख सावरण्याची वेळ त्यांना सद्बुद्धी द्यावी व गावाच्या वतीनं पुन्हा एकदा मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो।